आज आपल्या बावडा आणि बावडा पंचक्रोशीतील स्वाभिमानाच्या लढाईमध्ये माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदवून जो लढणाऱ्या सर्वसामान्य मतदार आणि व्यासपीठावरील सन्माननीय नेतेगण यांना मानाचा मुजरा करतो। मित्रांनो, उद्या हो घातलेल्या 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे नेते आदरणीय सन्माननीय पद्मभूषण डॉक्टर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाविकास आघाडी गठबंधन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस राहुल गांधीजी आणि पवार साहेबांच्या विचाराचा शिलेदार म्हणून सन्माननीय नामदार व 2024चे तुम्ही सगळ्यांनी निवडून उद्याच्या 20 तारखेला निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं अनमोल असं मतदान देणारे माननीय नामदार हर्षवर्धन पाटील साहेब, सन्माननीय विचारपीठ आणि समोर बसलेले सर्व माझ्या जनसमर्थकांना वंदन करतो, पत्रकार मित्रांना वंदन करतो। मित्रांनो, ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रपंचाची, तुमच्या माझ्या अस्मितेची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे। या निवडणुकीमध्ये तुम्हाला आणि मला एक निर्णय घ्यायचा आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये उद्या हो घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये आणि 20 तारखेला तुतारे फुकणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून माननीय नामदार हर्षवर्धन भाऊंना मुंबईच्या विधानसभा पाठवण्याची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी गेल्या 1 महिन्यापूर्वी प्रवेशाच्या टायमाला घेतलेली आहे। या भागातील पंचक्रोशीतील स्वाभिमानी मतदारांना माझं आव्हान आहे, अरे गोली चले बारूद चले फट जाए अगर बम, अरे गोली चले बारूद चले फट जाए अगर बम, अरे दुनिया वालों से दिखला देंगे कि शरद चंद्र जी पवार साहब का हर्षवर्धन पटेल नहीं किसी से कम, नहीं किसी से कम। अरे माशानं सागर भर पाणी प्यावा, माशानं सागर भर पाणी प्यावा असा काळ उजळला होता वेडा। शाहू फुले आंबेडकरांनी तुझ्या आणि माझ्या तोडल्या नसत्या गुलामगिरीच्या बेड्या, गुलामगिरीच्या। अरे गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही। ते बंडाची सुरुवात तुम्हाला बंड बावडामधून करायची हे सांगण्याच्या करता स्वाभिमानाची लढाई आणि स्वाभिमानाची शक्ती तुमच्यामध्ये देण्याच्या करताच आम्ही आलोय। मित्रांनो, माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे, झालं गेलं गंगेला मिळालं। 10 वर्ष तुम्ही आणि मी अन्याय सहन केलेला आहे। अन्यायाची प्रेमी असते माननीय श्री दत्तमाबा भरणे यांनी या तालुक्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केलेला आहे। अन्याय यासाठी केलेला आहे, गेल्या 10 वर्षामध्ये खडक असल्याचं पाणी असेल, निराभिमाचं पाणी असेल, या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यावर या भागातील टेल टू हेड पाणी जे असेल, संसर्गचं पाणी असेल, शेतपळ तलावातलं पाणी असेल, ती देण्याच्या भूमिकेमध्ये नामदार हर्षवर्धन पाटलाची भूमिका योग्य होती। हे आज तालुक्यातल्या जनतेला 10 वर्षानंतर कळाले, त्याबद्दल मी तालुक्यातल्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। या जगातला स्वाभिमानी काय आहे? तो शेतकरी आहे। या जगाचा पोशिंदा कोण आहे? तो शेतकरी आहे। शेतकरी यासाठी सांगतोय मित्रांनो, माझे आपल्याला नम्रतेपूर्वक आहे, शेतीच्या दुधा भाव वाढाय का? अजिबात नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी होते का? अजिबात नाही। शेतकऱ्यांची वीज माफी होते का? अजिबात नाही। आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होते का? अजिबात नाही। हे करून घेण्याच्या करता उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला आणि मला निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा, सुप्रियाताईंच्या विचाराचा, रोहित दादाच्या विचाराचा, शर्मिला वहिनीच्या विचाराचा हर्षवर्धन पाटील निवडून विधानसभेमध्ये द्या आणि तुमची कामं करून घ्या हे सांगण्याच्या करता सभेचे आयोजन केलेलं आहे। माझे मित्रांनो, आपल्याला नम्रतेकडे आपण सामाजिक धोरण समाजाच्या निर्णय करण्याच्या करता आपल्याला सगळ्याला निर्णय घ्यायचा आहे। जाती जातीमध्ये भांडे लावले जातात, केंद्र आणि राज्य सांगतंय। काल परवाची गोष्ट आहे मित्रांनो,
ओबीसी असेल, मराठा असेल, धनगर असेल, लिंगायत असेल आणि मुस्लिम असेल, याच्यामध्ये वाद लावण्याचा काम, हे षडयंत्र फार मोठ्या मनामध्ये प्रचंड प्रमादामध्ये देशामध्ये चालू आहे. याच्यामध्ये आपल्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे मित्रांनो. काल परवाची गोष्ट आहे. ओबीसी असेल, ओबीसी मध्ये सांगितलं जातंय मराठा तुमचा विरोधक आहे, मराठ्यांना सांगितलंय धनगर तुमचा विरोधक आहे, धनगरांना सांगितलं जातंय मराठा तुमचा विरोधक आहे, आणि सगळ्या जाती धर्माला सांगितलंय मुसलमानांना तुमचे हे सगळे विरोधक आहे. मुसलमानाच्या 5% आरक्षणाची जबाबदारी आणि संरक्षणाची जबाबदारी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय पवार साहेब असतील, आणि आम्ही हर्षवर्धन भाऊंच्या नेतृत्वाने घेण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांना घेतली आहे. मित्रांनो, आंतरवाली सराटीचा विषय तुम्हाला सांगतोय, मुद्दाम हा विषय तुमच्यापाशी करे. काल परवाचे 1 वर्षापूर्वीची घटना आहे. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षण चालू होतंय. होय, आमच्या आरक्षणाची जबाबदारी, आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षणासाठी माझ्या माता माऊलीला रक्तबंबाळ हुमळसर मारहाण केलेला आहे. त्या फडणवीस सरकारनं, त्या एकनाथ शिंदेच्या सरकारनं, अजितदादाच्या सरकारनं त्याचा बदला घेण्याच्या करता परिवर्तन करायचंय म्हणून हर्षवर्धन पाटलांना तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. अरे येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून माझा स्वाभिमानी धनगर समाज पंढरपुराच्या विठोबाचं दर्शन घेतोय. 1-2 वर्षापूर्वी नव्हे तर 10 वर्षापूर्वी बारामतीमध्ये आरक्षणाची जबाबदारी घेतोय, आणि त्यावेळेस पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण दिलं म्हणून सांगितलं जातंय. आरक्षण तर सोडा, पण आमच्या 10,000 कोटी तुम्ही संदर्भाची घोषणा केली, ती मातीमोल मिळाली. आरक्षणाचा मुद्दा कोर्टामध्ये घातवला. आरक्षण तर सोडाच, आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम तुम्ही सरकारने केले. त्या सरकारला तुम्हाला गाडायचंय म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना एकत्र होण्याची काळाची गरज आहे. आता गठबंधनच्या बाबत मला तुम्हाला सांगायचं, महाविकास आघाडीचं सरकार हर्षवर्धन भाऊंच्या नेतृत्वाखाली आणायचं आहे. मित्रांनो, 1 महिन्यापासून आपण या महाराष्ट्रामध्ये नुसता धुमाकूळ गेला. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, लाडकी. अरे होय, लाडकीच आहे, तिचा स्वाभिमान आणि तिचा सन्मान करायचा आहे म्हणून आदरणीय पवार साहेब, उद्धव साहेब आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तुम्ही 1,500 दिले होते. तुमच्या जर हिम्मत होते, तुमच्या जर धमक होते, तर का मग मार्चेंडेन पर्यंत ह्या लोकांना पैसे माझ्या बहिणींना दिले नाही म्हणून सरकारने आपल्या GR मध्ये काढले. आणि आपण सुद्धा पक्षाच्या वतीनं पक्षाचा जो अजेंडा तयार केला त्या अजेंडामध्ये सांगितले, लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 रुपये देणार, 3,000 रुपये देणार. संरक्षणाची कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आता तुम्हा सगळ्यांची आम्ही घेतलेल्या आहे. भाऊंच्या नेतृत्वाखाली, सुप्रताईंच्या नेतृत्वाखाली 25 लाख रुपयापर्यंत तुमचा आरोग्याचा विमा आणि औषध मोफत उपचार देणार आहे. मित्रांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. समता, स्वातंत्र्य आणि बबनता बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं मराठवाडा विद्यापीठाचे नामांतराचे ठिणगे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नामांतराचे महोत्सवाचे ठिणगे पल्लीवालचे नगर शहरामध्ये दलित पॅंथरच्या माध्यमातून होय पवार साहेब समता अस्मिताची जपण्याचं काम केलं आणि मराठवाडा सत्तेला लाथ मारले, पण पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाला नामांतरण केलं. ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि हे आम्ही करू शकतो हे सांगण्याच्या करताच बावड्या घरामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, माझे तुम्हाला 50% आरक्षणाची आम्ही 50%च्या पुढे 60%, 70% आरक्षण करू. पण मराठा समाज असेल, लिंगायत असेल, धनगर असेल, इतर समाजाच्या सगळ्या बांधवांना आम्ही आरक्षण देण्याची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांनी घेतलेले हे सांगण्याच्या करताच तुमच्यामध्ये आलं. 3 लाखापर्यंत कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी 72,000 कोटीची करण्याची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी केली. तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण झालं गेलं गंगे, अरे जाण घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, उद्याच्या 20 तारखेला तुतारी समोरचं बटन दाबायचे आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं हे सांगण्याच्या करताच आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी सजग राहा. कुठल्याही बोलतापाला, कुठल्याही जातीवादाला जर जातीवाद करायचा असेल तर एकच गोष्ट सांगतो आणि 2च मिनिटांमध्ये माझं भाषण. तुम्ही जर आजारी पडला
तर तुम्ही क्वालिटी आणि चांगल्या डॉक्टरकडे जाता, तेव्हा जातीच्या डॉक्टरकडे जात नाही का? तर तो डॉक्टर चांगला आहे. तसं मतदान करताना सुद्धा जातीच्या माणसासाठी करू नका, विकासासाठी तुम्ही मतदान करा. हे सांगण्याच्या करता बावड्यामध्ये आहे. एकदा माझ्यासाठी हर्षवर्धन पाटील, सुप्रियाताई आणि पवार साहेबांचं समर्थन करायचंय म्हणून हात वर करा आणि दाखवून द्या, हा तालुका, हा बालेकिल्ला हर्षवर्धन पाटील साहेबांचा आहे आणि तो कायम राहणार आहे. 10 वर्षाची मळमळ तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेली आहे, ती तुम्ही मळमळ बाहेर काढा, हीच विनंती करतो. बोलण्याच्या भरामध्ये जर काय चुकीचं बोललं असेल तर क्षमस्व करा, तुमचा कार्यकर्ता म्हणून. जय जवान, जय किसान, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय संविधान, जय मल्हार. धन्यवाद सागर बाबा, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील सन्माननीय उदयसिंहजी पाटील साहेब. आपल्या गावचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब उर्फ भाऊ यांच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आज आपल्या बावडा येथे जे आपली सभा आयोजित केली त्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते उमेदवार माननीय हर्षवर्धन पाटील साहेब उर्फ भाऊ, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष नितीन शिंदे, अंकिताताई आणि स्टेजवरचे सर्वच उपस्थित. मी काय फार वेळ घेणार नाही, पण भाऊ आज आपल्या बावडे गाव असेल जिल्हा परिषद गटातली ही आपली विधानसभेच्या निवडणुकीसाठी जी आज सभा आहे, हे आज समोरची जनता आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे. आज आपण 1 महिना झालं बघतोय, ज्यावेळेस पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भाऊंनी प्रवेश केला, त्यानंतर काही लोक तालुक्यामध्ये साहेबांवर काही व्यक्तिगत टीका करतात, काही लोक आपल्या राजकीय दृष्टिकोनातून सोडून गेली. पण आज ही निवडणूक समोरच्या पूर्ण आपल्या जनतेने आज समोर आपल्या
कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र आपण सामोरं जातो, त्याप्रमाणे आज प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आज ईर्षेने पेटलं पाहिजे. राहिले 4 दिवस आणि अशा पद्धतीचं मताधिक्य दिलं पाहिजे की जी भाऊंची अपेक्षा आहे, बावडा लाकेवाडी जिल्हा परिषद गटातनं 10,000चं मताधिक्य आज आपल्या भाऊंना द्यायचं, अशा पद्धतीने आपण कार्यकर्त्यांनी काम करावं. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्या भाऊंचं जे तुतारे वाजवणार चिन्ह आहे, तुतारे वाजवणार माणूस हे जे चिन्ह आहे, त्याच्यावर आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर अमरसिंहजी पाटील यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. दोन 2024च्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आज त्यांच्याच गावात, त्यांच्या जन्मगावात आज ही सभा होत आहे. अनेक सभा या बावडे गावानं आजपर्यंत पाहिलेल्या आहेत आणि आदरणीय स्वर्गवासी शंकरराव बाजीराव पाटील यांचं जन्मगाव पण बावडाच आहे. आणि ज्या बावड्यानं या महाराष्ट्राला असे शंकरराव भाऊंसारखे नेते दिलेले आहेत, असं हे बावडा गावाचं वैशिष्ट्य आहे. आज इथं उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ, आज 2 निवडणुका आपण भाऊंच्या केल्या, 2009ची, 14ची आणि 19ची. त्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं इथं बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु उद्याच्या 24 तारखेच्या निवडणुकीमध्ये जो काय निर्णय, राजकीय निर्णय भाऊंनी केलेला आहे, त्या राजकीय निर्णयाच्या, त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी बावडेकर मंडळी ही 100% उभी राहणार, त्याबद्दल कुठल्याही मनामध्ये आमच्या शंका नाही. परंतु आपण आता राहिलेत 4 दिवस. येणाऱ्या काळामध्ये या 4 दिवसामध्ये आपण सर्व लोकांनी, कार्यकर्त्यांनी, मतदारांनी सतर्क राहून आपण भाऊंच्या पाठीशी उभं राहून हे मतदान घडवून आणण्याच्या मध्ये फार मोठा प्रयत्न आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करावा लागेल. बावडा आणि पंचक्रोशीतील इतिहास सांगायचा झाला तर अनेक नेते, अनेक पुढारी ह्या राजकारणामध्ये, शंकरराव भाऊ असतील, हर्षवर्धन भाऊ असतील किंवा शहाजी बापू असतील, यांनी बरेच लोक निर्माण केली आणि कधीही जातीपातीचं राजकारण न करता सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज गेल्या 10 वर्षामध्ये काय घडतंय हे सर्व जनतेला माहिती आहे, त्यामुळे मी त्या खोलात काही शिरणार नाही. परंतु येणारा काळ हा अतिशय उज्ज्वल असणार आहे बावडे गावासाठी. आणि बावडे गावाचा हा राजकीय प्रवास 1952 सालापासून चालू झालेला आहे. आज 2024 मध्ये पुन्हा आपल्याला ह्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करायचंय आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. आणि मला खात्री असण्याचा हे नाही, परंतु आपण आपले पै पाहुणे मित्र जे आसपासच्या परिसरातील असतील त्यांना सुद्धा आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आणि ही झालेली 10 वर्षाची घाण कारकीर्द आहे ती आपल्याला स्वच्छ करून येणाऱ्या काळामध्ये एक चांगली प्रतिमा असणारा उमेदवार. आता भाऊंच्या बद्दल ओळख सांगायची का मी, तर भाऊंची प्रत्येकाशी ओळख आहे. बावडे गावातला कोणता माणूस त्यांना ओळखत नाही, पंचक्रोशीतला कोणता माणूस ओळखत नाही, कोणता प्रश्न त्यांना माहिती नाही. हे सर्व ज्ञात त्यांच्याकडे आहे. पाणी किती पाहिजे, वीज किती पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्यांना पाठ आहेत. आणि प्रशासनाचा उत्कृष्ट अनुभव असणारा नेता हे सर्टिफिकेट माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना भर सभेमध्ये दिलेलं असल्यामुळं मी त्यांची काय वेगळी ओळख सांगणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण ठामपणानं हर्षवर्धन भाऊंच्या पाठीशी उभं राहून तुतारी फुकणारा माणूस ह्याच्यासमोर, बटनासमोर मतदान करून सहकार्य करण्याची विनंती सर्वांना मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, मनपूर्वक धन्यवाद. दरम्यानच्या काळात सराटी येथून एक युवकांची रॅली या ठिकाणी आलेली आहे. तरुण एकत्र झाला, क्रांती घडे. या ठिकाणी सन्मान्य मनोज भाऊ पाटील यांना विनंती,
आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. वेळ कमी आहे. आजच्या या सभेचे आपले प्रमुख हर्षभाऊ, सर्व व्यासपीठ, मी जास्त बोलणार नाही, सगळ्यांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत. पण भाऊ, गेले ते कावळे, राहिले ते मावळे. आणि घरातला असू, कुठला पाहुणा रावळा असू, कुणी जरी गेलं तर भाऊ, तुमच्यावर प्रेम करणारी जोपर्यंत ही जनता आहे तोपर्यंत अजिबात घाबरायचं नाही. आणि ही जनताच आज आपला झेंडा, तुमचा झेंडा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत लावल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, मनपूर्वक धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय अशोकभाऊ घोगरे यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, व्यासपीठावर असणारे सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी प्रचाराची सभा या ठिकाणी घेतली. मला आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक सभा आज या ठिकाणी मला दिसते. याचं कारण असं आहे की या 10 वर्षामध्ये असलेली खतखत, मित्रो, ह्या 10 वर्षामधली खतखत, ज्या वेळेस आम्ही 10 वर्षापूर्वी आम्ही हर्षवर्धन भाऊच्या विरोधात होतो, आम्ही बर्णे मामाच्या बाजूने होतो, बर्णे मामाला आम्ही या ठिकाणी निवडून दिलं. आणि निवडून दिल्यानंतर मित्रो, हा महाशय त्यावेळेस आम्हाला कळला की कसा आहे कसा नाही. पहिल्या 5 वर्षामध्येच आम्हाला 1 रुपयाचं काम आम्ही जर एखादा सांगितलं तर त्या ठिकाणी कधीही त्यांनी मंजूर केलेलं नाही. आम्हाला सातत्यानं राजकारणातून बघलेलं कसं जाईल हाच उद्देश हा महाशयाने आतापर्यंत या ठिकाणी मनामध्ये ठेवून हे राजकारण केलं. काय केलं हो राजकारणात त्या 10 वर्षाच्या काळामध्ये? त्या 10 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी बंद करा. ठीक आहे. या 10 वर्षाचा विकास जर आपण बघितला तर काय परिस्थिती झाली? या पुढे या. या तालुक्यामध्ये काय विकास केला? या बावड्या भागामध्ये काय वेगवेगळ्या काय आणलं का काय या ठिकाणी? परंतु या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी षटपळचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, काय केलं पाहिजे? एवढं मोठं षटपळ तलाव आपला, या तलावाचं नियोजन कधी झालं का? तेलपर्यंतच्या लोकांना पाणी कधी मिळालं का? परंतु मित्र, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, जे राजकारण केलं ते आमच्या जीवावर केलं, हे आमदार झाले ते आमच्या जीवावर झाले. मित्र, आम्ही आमच्या जीवनातली एवढी मोठी चूक केली
की हर्षवर्धन पाटलाचा पराभव केला आणि हे असलं बेणं या तालुक्यामध्ये लागलं. आम्ही 419 म्हणून लागलो, परंतु ही 420चं निघालं. त्याला तर इलाज नाही, काय करणार. म्हणून काळजी करू नका. भरण्याला आम्हीच आणलं होतं आणि भरण्याला आम्हीच पाडणार आहे. ह्या ठिकाणची बसलेली जनता पाडणार आहे. काय करतंय, येतंय गावात कुणाची तरी अंगावर हात टाकतंय, त्याला खुश करतंय, त्याचा सोडतंय, दुसऱ्याच्या अंगावर हात टाकतंय, गोड गोड बोलतंय. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. काय कुठं जाईल तिथं नसतंय. या ढोलेसराच्या तिथं तुम्हाला माहित आहे का नाही कुणाष्टो, ते घसरगुंडी असते ना, घसरगुंडी लहान मुलांची, ती घसरगुंडी खेळायला गेलं, गडी मध्येच अडकून बसला. शेवटी ते वडून काढावं लागलं. असला आमदार असतो का? डोक्याला जर थोडं विचार तरी करायला पाहिजे होता. म्हणजे त्या मुलांचं आपल्याबद्दल प्रेम तयार व्हावं, ही एवढीच भूमिका. आमच्याकडून फार मोठ्या चुका झाल्या. जोपर्यंत हर्षवर्धन पाटील साहेब मोठे होते, कॅबिनेट होते मंत्री, त्या ठिकाणी मंत्री म्हणून होते, तोपर्यंत आमच्यासारख्या विरोधात जरी असला तरी आमचा सन्मान व्हायचा. आम्हाला या म्हणायची, आम्हाला बसा बसा म्हणायची. परंतु हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस सत्तेतून बाहेर आले, मित्रहो, या ठिकाणची कार्यकर्त्यांची अवस्था काय झाली मला सांगा. ठीक आहे, माझ्यासारखा कार्यकर्ता सक्षम होता, माझ्यासारखा कार्यकर्ता सक्षम होता म्हणून आम्ही टिकलो. परंतु ही जी राजकारणाची नीती आहे, त्या राजकारणाच्या नीतीमध्ये या राजकारणाच्या नीतीमध्ये आपलं एवढं मोठं नुकसान झालं. या ठिकाणी खासदार साहेब या ठिकाणी जी उपस्थिती झाली आहे, त्यांच्या टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं. आणि मंचकावरती धैर्यशील मोहिते पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. सन्मान्य धैर्यशील जी मोहिते पाटील, टाळ्याच्या कडकडाटात दादांचं आपण स्वागत करायचंय. आज मोहिते पाटलांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी मित्र, या तालुक्याचं राजकारणामध्ये वाटोळ कसं झालं मी थोडक्यामध्ये सांगतो. भाऊ, तुमच्या जवळ काही मंडळी होते, तुमच्या जवळचे होते, त्यांना तुम्ही पदं दिली, त्यांना तुम्ही मान सन्मान दिला. काही काळानंतर ती मंडळी आमच्याकडे आली, तुमच्याकडचा मलिदा खाऊन आमच्याकडे आली. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही साहेबाला सांगून, अजितदादाला सांगून त्या ठिकाणी महामंडळ दिलं. काही ना सोनाई आहे ना, सोनाईचा मूळ आम्ही आहे. त्यात सोनाई स्थापन करताना फाउंडर म्हणून आम्ही काही मंडळी होतो, परंतु या महाशयाने आम्हाला कधी त्यातनं काढून टाकलं तेच आम्हाला माहित नाही. आणि आज काय सांगतायत, विकासाच्या गप्पा सांगतायत. कुणाचा विकास? विकास मित्र त्यांचाच आहे. कसा विकास त्यांचा मी तुम्हाला सांगतो. आज एवढी मोठी सोनाईचं जाळं त्या ठिकाणी उभं राहिले. ठीक आहे, माने दादा, तुम्ही उद्योजक म्हणून चांगला आहे, तुम्ही धंदेवाईक म्हणून चांगला आहे, परंतु आमच्या ह्या समाजासाठी तुम्ही आमचं दूध घेऊन आमच्या जीवावर तुम्ही मोठं झालेला आहात, हे तुम्ही विसरू नका. परंतु हे करत असताना, ही सोनाई एवढं करत असताना मला एकच सांगायचं, या तालुक्यामध्ये माने दादाचं किती टँकर आहेत मला सांगा. एका कार्यकर्त्याचा उभा राहून इथं एवढी समाज बसलेला आहे, एक टँकर कुठल्या कार्यकर्त्याचा का म्हणून मला सांगा. कुणाचा आहे का? असला तर उभा राहून सांगा. आता नोकरीला लागलेत, हो का, शेती करताना तुम्हाला सांगतो, मजूर लागला तर आपण 4 पैसे देऊन मजुरी करून घेतोच. मजुरी दिली म्हणून काय त्यांनी फार मोठं आपलं हे केलं असं सांगायची काही कारण नाही. विकास काय केला त्यांनी, त्याचा विकास झाला, आपला विकास झाला नाही. म्हणून ही मंडळी भाव पैसे आधी होती, परत आमच्या पैसे आली. पवार साहेबांकडून त्याचा फायदा घेतला. आमच्या शेजारी ह्या महाशयाने तर काय कळणं ह्यांना, कुठं आहे तेच कळणं. आम्ही ह्यांना आमदार करायला चाललो होतो. पीडीसी बँक आहे ना, पीडीसी बँक द्यायला डायरेक्ट करा, अशोक घोगरे त्यात कारणीभूत आहे.
ज्यावेळेस या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक लागली भाऊ पाठीमागच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की तुझी साथ घे, तुला चेअरमन करतो. मी जर त्या टायमाला गेलो असतो ना, मी चेअरमन झाला असतो, हे महाशयाला काय सगळी पडली असती. परंतु आम्ही निष्ठेने त्या ठिकाणी राहिलो, पवार साहेबांचं निष्ठेने काम केलं. परंतु ह्या महाशयांना काय सांगता येईना. गटकावर म्हणायचे मानेदादांची दोघं एकत्र होती बघा, भाऊचं त्याचं पटत नव्हतं. माने बर्णे मामाचं त्याचं पटना, भाऊचं त्याचं पटना, आणि परत मानेचं त्याचं बी पटना. आता काय करायला पाहिजे मला सांगा. जर पटत नव्हतं तर लय हिंमत होती, स्वतः अपक्ष फॉर्म भरायचा आणि निवडणुकीला उभा राहायचं. परंतु त्या कार्यकर्त्याचं वाटोळं करायचं. भाऊनी जवळ घेऊन 4-5 डायरेक्टर त्यांनी सांगायचे आणि भाऊनी घ्यायचे आणि मग म्हणायचे ही माझेच डायरेक्टर. ही असली पद्धत या राजकारणामध्ये चालू झाली. म्हणून या तालुक्यामध्ये काय ब्लॅकमेलर आहेत. आता आपल्यापासून भाऊ ते बगलाला गेलेत, आता त्या टोळीत गेलेत. आता ती टोळी सुद्धा पुढल्या वर्षी बघा तिथं एक ठेवत नाही. ती एखाद्या टोळी जर समजा लांडगा शिरला ना, ती फडशा पाडूनच बाहेर येतो. असा ही लांडगा आहे. ही लांडगा बाहेर गेल्यामुळे भाऊ तुम्हाला सुख लागलंय. ही जनता दिसते ना, ही 2 लांडगा होतं, ह्या लांडग्यापासून लांडगा बगलाला गेल्यामुळे तुम्हाला ही जनता दिसते आज. म्हणून मला भाऊ तुम्हाला सांगायचंय, या ठिकाणची जनता आहे, या जनतेला तुम्ही विसरू नका. कार्यकर्ता ठीक आहे, काय कार्यकर्ते लुडू बुकडे करतात, स्वतःसाठी करतात. परंतु प्रामाणिकपणे असणारा कार्यकर्ता, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे, तुम्ही त्याला पायावर उभा केलं पाहिजे. ही पद्धत जर तुम्ही ठेवली तर भाऊ इथून पुढच्या राजकारणामध्ये तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. म्हणून मला या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न आहे. नीरा नदीचे बंधारे, काल काय सांगितलं महाशयाने की आम्ही दत्तक घेतलं म्हणले अजितदादांनी. अजितदादा काय झोपला होता काय 15 वर्षात? हे दत्तक घ्यायला काय तर नको म्हणलं होतं काय? अजितदादांनी या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्यावर एवढा मोठा अन्याय केलाय. अजितदादाला सुद्धा राजकारणात आणणारा अशोक बोगरेच आहे. पहिलं स्टेज इथं होतं. अजितदादानं पाय थरथर कापत इथं भाषण केलेलं आहे. गेलंय का नाही मला सांगा. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, ही सगळी लबाड मंडळी आहे. आज हर्षवर्धन पाटलांना दाबायचं काम काय केलं? हर्षवर्धन पाटील बुद्धिवान आहे. हर्षवर्धन पाटलाचं इंग्लिशवर कमांड आहे, हिंदीवर कमांड आहे आणि अभ्यास आहे. म्हणून हा माणूस आपल्या पुढे जाईल. म्हणून ह्यांना पाडायचं कसं, ह्यांचं पराभव करायचा कसा, ह्या पद्धतीनं मित्र हे प्लॅनिंग सगळं झालेलं होतं. आज ठीक आहे, आज 10 वर्ष तुम्ही सत्तेत बाहेर आहे. भाऊ एक लक्षात ठेवा, आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला विरोध केला आम्हाला माहित आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं भांडगाव हायस्कूल माझं आहे. त्या हायस्कूलला 25 लाख रुपये साहेबांनी पैसे टाकले. ते कशासाठी? माझ्यासाठी नाही टाकले. त्या ठिकाणी बांधकाम करावं, चांगली इमारत उभं राहावी म्हणून पैसे टाकले. त्या पैसे टाकल्यानंतर ह्या महाशयानी भरणीने ते कॅन्सल केले. म्हणजे किती वाईट काम केलं बघा. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. भाऊ कॅबिनेट मंत्री होते. कॅबिनेट मंत्री असताना गिरवीच्या हायस्कूलला भाऊने मला 15 लाख रुपये टाकले आणि संध्याकाळी फोन केला, म्हणजे असं तुझ्या हायस्कूलला मी 15 लाख रुपये टाकलेत. मी त्यांना म्हणलं, भाऊ मी तुम्हाला विरोध केला आणि तुम्ही मला पैसे कसे टाकले? अरे नाही म्हणले, त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ह्या उद्देश. म्हणजे बुद्धी आणि ह्याच्यात किती फरक आहे ह्याचा विचार तुम्ही करा. आज या ठिकाणी ज्यावेळेस भाऊने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्या आधीचं उदाहरण सांगतो. मला साहेबांनी बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर म्हणले काय करायचं अशोक, काय परिस्थिती आहे? मी म्हणलं साहेब, ह्या 2 उमेदवाराला जर तुम्ही दिलं तर ही काय निवडून येणार नाहीत. म्हणजे ही बी येणार नाही ती बी येणार नाही म्हणलं. मग म्हणले काय करावं लागेल? म्हणलं तुम्हाला निवडून आणायचं असेल, आम्ही सुद्धा 82 सालापासून तुमचं काम करतोय, आम्ही सतत सत्तेच्या बाहेर आहे. निवडून आणायचं असेल तर तुम्ही हर्षवर्धन पाटलांना तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. अरे म्हणले कसं द्यायचं? म्हणले काय ते काय सोडणार आहेत का? म्हणलं सोडणार आहेत. म्हणून आम्ही सगळी इथं तेजसिंग पाटील आहेत, सागर आहेत, बरीच मंडळी आहेत, पडसळकर आहेत. आम्ही सगळ्यांनी आम्ही साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. आणि त्याच्यानंतर ह्या जी प्रक्रिया झाली, भाऊ राष्ट्रवादीत आले, भाऊचा सत्कार झाला, त्याचा आदर सत्कार झाला, सगळं झालं. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आतापर्यंत कसं होतं, अजितदादा
आपल्याला विरोध करायचा, इंदापूर तालुक्याला काही मिळू द्यायचं नाही. आता मला सांगा 6,500 कोटी आणले म्हणतायत. 6,500 कोटीतले बावड्यात किती आले? तुम्हाला काय फायदा झाला का? कशाला फायदा झाला मला सांगा. म्हणून मला आपल्याला विनंती करायची, आम्ही ज्या चुका केल्या त्यात तुम्ही करू नका. तुम्हाला गोड बोलून काहीतरी करतील, उद्या पैसे देतील, काय देतील, पैसे सुद्धा घ्या. काय यांच्या बापाने कमवून आणलं नाही तर आपलंच पैसे आहेत. म्हणून उद्याची निवडणूक फार महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आज आम्ही तालुक्यामध्ये फिरतोय, एवढं मोठं चांगलं वातावरण आहे तुम्हाला सांगतो. आणि पवार साहेब म्हणलं तर विचारच करायचं काम नाही. आज काय परिस्थिती आहे, काय काय उमेदवारांनी अपक्ष उभं राहिली, तुतारी मिळली नाही म्हणून अपक्ष उभं राहिली. म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली. या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकार आल्यानंतर भाऊ त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री 100% होणार, ही आज त्या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, मनपूर्वक धन्यवाद. अंतुर्णे येथील कार्यकर्ते नाना गवळी यांना विनंती, आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करायचे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि तुमचा आमचा स्वाभिमान, आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बाहूंच्या प्रचारार्थ सकाळीच मला बाहूंचा कॉल आला. त्यानंतर लगेच ताईंचा देखील कॉल आला आणि त्यानंतर आपले शिलेदार रोहित दादांचा देखील कॉल आला आणि लगेच सांगितलं की नाना आपल्याला स्वाभिमान जपायचा आहे. खरं तर मला आज या ठिकाणी आनंद होतोय. निवडणुका 2, एक लोकसभा आणि दुसरी आता विधानसभा. भाऊ, या गोष्टीचा मला आनंद होतोय की लोकसभेला मला एक माझी मोठी बहीण मिळाली आणि आज विधानसभेत मला मोठा भाऊ मिळाला. ह्याचा सार्थ अभिमान ह्या नाना गवळीला आहे. मी कुणावर टिप्पणी करणार नाही, मी कुणावरती अपशब्द बोलणार नाही, कारण महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरद पवार यांची संस्कृती माझ्यात उतरलेली आहे. मला कुठल्याही राजकारणाचा वारसा नाही. माझे आई वडील, मी अल्पसंख्याकाचा माणूस आहे. माझे आई वडील मोलमजुरी करतात. माझा व्यवसाय हा सलूनचा आहे. 2007 साली आदरणीय राजेंद्रदादा पवार साहेबांनी मला स्वीकारलं. कमवा आणि शिका या योजनेतनं मला शिकवलं आणि भाऊ मला त्याच कारखान्यामध्ये नोकरी दिली. आणि आज जो मी दिसतोय ना, हे फक्त आणि फक्त राजेंद्रदादा पवार, सुनंदा वहिनी आणि महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य रोहित दादा पवार साहेबांमुळे मी दिसतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आज आपल्याला माहित आहे, ज्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व चांगलं असतं त्याला काय द्यायचं आणि घ्यायची काही गरज नसते. लोकसभेला आपण पाहिलं, एकाच साईडला आमदार, खासदार, मंत्री सगळे निघून गेले आणि ताईच्या आणि पवार साहेबांच्या आणि रोहित दादांच्या पाठीमागाशी सर्वसाधारण जनता अशी थांबली. भाऊ, मला आता पुढच्या सभेला ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस तुम्हाला आवर्जून माझं एक सांगणे, तुम्हाला ग्राउंड मात्र मोठं निवडावं लागणार आहे. कारण ही जनता, आता मी आलोय म्हणलं की जिल्हा हल्लाय का नाही, आणि भाऊ त्यामुळं तुम्ही महाराष्ट्रात घुमणार आहे. परत एकदा तुम्ही संसदेत काम करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री होणार आहे. परंतु एक माझं तुम्हाला सांगणं आहे, जो माझा जो शिलेदार आहे ना, कोण? रोहित दादा, ज्याची विचार करण्याची आपल्या सगळ्यांची संमती ना,
तिथं त्या बाबाची चालू होती, एवढं लक्षात ठेवा. मग बाहूंना का निवडलं असेल ह्याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. बाहू अनेक वर्ष बाहूंनी काम केलेलं आहे. येणाऱ्या आता किती दिवस राहिले मतदानाला 4 आणि गुलालाला 23 दिवस. भाऊ 24व्या दिवशी तुम्हीच फोन करून आम्हाला सांगा की तुम्ही सांगितलं तेवढं लीड आपल्याला पडलंय गड्या. कारण रोहित दादाचं काम कसं असतं, करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम, त्यामुळं नाद करायचा नाही. आणि मी भाऊ साधा माणूस आहे, मला खूप बोलावंसं वाटतं, परंतु तुम्ही पाहिलंय माझ्यासारख्यावरती लोकसभेला खरोखरच अन्याय झाला. माझ्याकडे कधीही तुम्ही खिशे चापसा 2000च्या वर रुपये मिळत नाही, ती बी कशासाठी ठेवतो, गाडीच्या डिझेलसाठी. माझ्यावरती नाहक अन्याय झाला, पैसे वाटतो म्हणले, ह्याला दमदाटी करतो, ह्याला नोकरी लावतो, असं करतो तसं कर. मी एकालाही म्हटलं नाही की मी नोकरी लावतो. दुसरी गोष्ट सांगायची महत्वाची म्हणजे मी एकालाही 1 रुपयाचा चहा पाजू शकत नाही. का तर भाऊ माझी लायकी नाहीये. त्याच्यामुळं मला बोलायचंय, वेळ आल्यावर मी सगळं काढेन. पण आता एवढंच सांगतो, भाऊ मला म्हणाले की ना कुठं गेलं तरी सांगतात की 4च लोक आहेत, मी, माझी पत्नी, माझी मुलगी आणि माझा मुलगा. भाऊ तुमचा धाकटा मुलगा म्हणून मी आता 5वा आलोय आणि ही जनता तुमच्या समोर आल्यामुळं तुम्हाला काही भ्यायची काही कारण नाही. येणाऱ्या 23 तारखेला गुलाल आपलाच आहे हे निश्चित सांगतो. आणि दुसरी गोष्ट जाता जाता एकच सांगतो की आमचा जो शिलेदार आहे रोहित दादा, हा रोहित दादा इतका साधा माणूस आहे. मी पाठीमागं मी 2018 पासून तिथं काम करतोय जामखेडला करत असताना निवडून आले. मी दादांना म्हणलं, दादा काहीतरी आता सगळंच आपलं सरकार आलं, काहीतरी पद घ्या की. दादा म्हणलं काय करायचं आपल्याला पदाची नाही काय कारण. तर अशा दमदाट्या होत्या, उद्या काय होत्या, तर रोहित दादांना तुम्ही हे करायचं आणि रोहित दादांना मात्र गृहमंत्री पद द्यायचं. म्हणजे मला कुण्या त्रास दिलाय त्याच्या मात्र काटा बसवल्याशिवाय राहायचं. मी दादांना म्हणणार आहे, दादा आता 4 महिने झाले, अजून 4 वर्ष काम करतो, कुठेही सांगा, पण गृहमंत्री घ्या. त्यामुळं जास्त काही मी बोलत नाही. येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय भाऊंचं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे आपली सुप्रियाताई आले, आदरणीय पवार साहेब आहेत, रोहित दादा आहेत, शर्मिला वहिनी आहे, यांच्या स्वाभिमानाला आपल्याला हात बळकट करण्यासाठी बहुमताने निवडून द्यायचंय. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आणि जाता जाता परत एकदा मी आहे अंथुरण्याचा आवाज फक्त अंथुरण्यापर्यंत घुमला पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नानासाहेब गवळी, मनपूर्वक धन्यवाद. पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती अंकिताताई पाटील ठाकरे यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. इंदापूर विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरतील ज्यांचं लवकरच आगमन होईल त्या आपल्या बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे, उपस्थित खासदार धैर्यशील भैया, आपल्या इंदापूर तालुक्याचे 2024चे महाविकास आघाडीचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके नेते हर्षवर्धन भाऊ पाटील, व्यासपीठावरतील उपस्थित सर्वच सन्मान्य सदस्य, आज एवढ्या मोठ्या संख्येने आज आपल्या बावडा गावामधील उपस्थित सर्व आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व महिला, सर्व युवक वर्ग, आमचे पत्रकार बंधू, इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीचे आता मोजून 3 दिवस आपल्या सगळ्यांसमोर उरलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही जनतेनेच हातात घेतलेली आहे. ज्या दिवशी मागच्या 7 ऑक्टोबरला भाऊंनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साहेबांच्या ताईंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि तुमच्या सर्वांच्या संमतीने जेव्हा प्रवेश केला, त्या दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, एक उत्साही वातावरण, एक वेगळी चेतना
इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जनतेमध्ये दिसतीये। आम्ही जनसंवाद यात्रा मागच्या 25 दिवसापूर्वी सुरू केली आणि 135 पेक्षा जास्त सभा इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही सागर बाबा असतील, आमच्या छायाताई, आसमाताई असतील, आम्ही सगळे जण गेलो आणि प्रचंड असा प्रतिसाद हा इंदापूर तालुक्यामधील जनतेमधून आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय। आजचा हा जनसमुदाय बघून खऱ्या अर्थाने असं वाटतंय, असं आश्वासन मला आज सगळ्यांना बघून मिळतंय की इंदापूर तालुक्यामध्ये 23 तारखेला जोरात तुतारी वाजणार म्हणजे वाजणार। आपण सगळ्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये एवढा त्रास सहन केलाय, एवढ्या संघर्षाला आपण सगळेजण सामोरे जात आहोत आणि हे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी 10 वर्षामध्ये एवढा प्रचंड असा भ्रष्टाचार केलाय, रस्त्यांच्या कामामध्ये, गोरगरीब जनतेच्या कामामध्ये असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जिथं त्यांनी ते म्हटले आम्ही इथे निधी मिळवून आणलाय तिथे 20-20, 30-30% कमिशन खाऊन ह्यांनी सामान्य जनतेसाठी आलेला सगळ्या विकास निधी स्वतःकडे वळवला। काठी भागामध्ये आम्ही त्या दिवशी गेलतो, आमची सभा होती, एकाच रस्त्यावर 1 कोटी रुपयाचा निधी 4 वेळा टाकला आणि एकदा सुद्धा रस्ता केला नाही। वरचे 4 कोटी रुपये असेच वरच्यावर ह्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे जे 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी वरच्यावर लंपास केले। सांगण्यासारखे असे भरपूर त्यांचे प्रकरण आहेत। आज तुम्ही बघताय इंदापूर तालुक्याची संस्कृती, जी मोठ्या भाऊंनी जो असा इंदापूर तालुका घडवला, घोलप तात्यांचा त्याच्यामध्ये पण महत्वाचा सहभाग होता आणि तीच संस्कृती आपल्या गावचे सुपुत्र भाऊंनी मागच्या 25 वर्षामध्ये जपली आणि आज काय परिस्थिती झाली आपल्या तालुक्याची। आज या विरोधकांनी माणसात माणूस ठेवला नाही, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम ह्या विरोधकांकडून केलं जात आहे, घरं फोडण्याचं काम ह्या विरोधकांकडून केलं जात आहे। ह्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी येऊन येणाऱ्या 20 तारखेला आपण उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे। आज इथे आमच्या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय। 10,000पेक्षा जास्त युवक सुशिक्षित बेरोजगार आज आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये जात आहेत। प्रत्येक गावामध्ये आम्ही जातोय, 100, 200, 300 मुलं आज 30-35 वर्षाचे वयोगटामधले शिक्षण घेऊन आज घरी बसलेत, त्यांच्या 2 हाताला काम नाहीये। आज 35 ते 40 वयोगटातले पण भरपूर युवक आहेत ज्यांचं आज त्यांचं लग्न जमलं आहे, त्यांना आज कुणी मुली द्यायला तयार नाही कारण आज ते बेरोजगार आहेत। हे सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे। जे हे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये एक तरी नवा व्यवसाय प्रकल्प इंदापूर तालुक्यामध्ये आणला का? बावड्या गावामधील एका तरी व्यक्तीला त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये नोकरी लावली का? हा प्रश्न सुद्धा आता विचारण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। एक शिक्षण संस्था काढली नाही, एक शाळा काढली नाही, एका युवकाला सुद्धा तिथं शिक्षण प्राप्त होण्याची संधी त्यांनी मिळवून दिली नाही। अशा प्रकारे आज सुरक्षित बेरोजगाराची संख्या आज आपल्या तालुक्यामध्ये वाढलेली आहे। मोठ्या भाऊंपासून हर्षभाऊंनी जे शिक्षण संस्था मागच्या 50 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये निर्माण केल्या, त्याच्यामध्ये आपल्या भागामधले शिवाजी एज्युकेशन सोसायटी असेल, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ असेल, वैनींच्या मार्गदर्शनाखाली SB पाटील शिक्षण संस्था आपल्या बावड्या भागामध्ये पण सुरू केली। त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार शिक्षण द्यायचं काम हे आपल्या पूर्ण तालुक्यामधील आपल्या गावामध्ये युवकांना ही शिक्षणाची संधी मोठ्या भाऊंपासून आपल्या हर्षभाऊंपासून आणि वैनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मिळाली। आज हे आपले सगळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण आज हे आपल्या सगळ्या संस्थेमध्ये आपले सर्व इकडचे घेत आहेत। आज जर तुम्ही बघितलं इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दडपशाहीचं वातावरण आहे। आज आता माझ्या आधीच ज्यांनी भाषण केलं, नाना गवळी, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जेव्हा मतदान आपण सगळे करत होता तेव्हा 10 वाजता एक व्हिडिओ सगळ्यांसमोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं कशा प्रकारची दमदाटी, कशा प्रकारची शिवीगाळ ही होत होती आणि ही ज्यांच्यावर होत होती ते आज आपल्या इकडे उपस्थित आहेत आणि ते आपल्याला समर्थन देत आहेत। अशा संस्कृतीच्या वातावरणामध्ये आपण आपली पुढची पिढी घडवायची आहे का? हा खरा प्रश्न विचारण्याची आज इथे वेळ आलेली आहे। आज भर दिवसा इंदापूर शहरामध्ये
तहसीलदारांवर हल्ला होतोय. आज इंदापूर तालुक्याचे तहसीलदारच सुरक्षित नसतील तर तुमच्या आमची काय गत असणार आहे. आज महिला सुरक्षतेचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय. रोज आमच्याकडे 4 ते 5 महिला अत्याचाराचे केसेस येतात. छायाताई, आसमाताई, आम्ही पोलीस स्टेशनला जातो, कंप्लेंट लिहून घ्यायला सांगतो आणि आम्ही कंप्लेंट लिहून घ्यायला गेलो की लगेच वरनं त्यांना जे प्रतिनिधी आहेत त्यांचा फोन येतो आणि त्यांना सांगतात की ह्यांची काय विषय आहेत ते लिहून घेऊ नका. आणि अशा प्रकारे तुम्हाला सांगते आपल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे सुद्धा केसेस आपल्या तालुक्यामध्ये अतिशय जास्त वाढत चाललेले आहेत. आज ह्या विरोधकांनी आमच्या बरोबर, भाऊंबरोबर, मोठ्या भाऊंबरोबर, ज्यांना भाऊंनी 20-20, 25-25 वर्ष मोठमोठी पदं दिली, मान सन्मान दिला, असे लोक ऐन निवडणुकीच्या काळामध्ये, अशा कठीण काळामध्ये भाऊंना सोडून गेली. आणि सोडून जाताना काय म्हणाले ते की आम्हाला भाऊंनी भरपूर पदं दिली पण आम्ही विकासासाठी तिकडे चाललोय. आता कसला विकास, काय विकास? 10 वर्षापासून आपण सगळे बसतोय, बघतोय कशा प्रकारचा विकास. काही सुद्धा विकास झालेला नाही. उलट इंदापूर तालुका हा आपला 20 वर्ष अजून मागे गेलेला आहे. या विरोधकांनी आपलं घर फोडण्याचं सुद्धा काम केलं. आज तुम्हाला मी सांगते, म्हणजे घरामध्ये सुद्धा द्वेष निर्माण करण्याचं काम ह्यांनी केलं. ज्या लोकांच्या बरोबर आम्ही भाऊबीज साजरी केली, जे तुतारीचा प्रचार करत होते, त्यांना जे 11 वाजेपर्यंत तुतारीचा प्रचार करत होते, त्यांना 2 वाजता फोडून ह्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये काय विरोधकांनी घेतलं. ठीक आहे, आज लोकशाही आहे, प्रत्येकाला त्यांचं मत, अधिकार तो मांडण्याचा प्रश्न असतो. पण आज कुठेतरी भाऊंना एकटं पाडण्याचं काम ह्या विरोधकांकडून होत आहे. आज भाऊंनी सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या, जे मागेल त्या दिल्या. आज आम्ही, राजवर्धन असेल, आम्ही ज्यांच्या कडेवर घेऊन आम्ही मोठं झालो, ज्यांचं बोट धरून आम्ही चालायला शिकलो, ते आमच्यावरती आरोप करतायत, आमच्यावरती आक्षेप घेतायत. ही खरंच अत्यंत मनाला वेदना देणारी गोष्ट होती. ठीक आहे, आमच्या बाबतीत तुम्हाला काही म्हणणं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही परत जातो आमच्या पद्धतीने. पण अशा प्रकारे ज्यांच्या समोर आम्ही वाढलेलो आहोत, ज्यांनी आम्हाला, म्हणजे आज खरं तर आमच्या तिन्ही आजी, भाभेजी असतील, मायाजी असतील, दिदी आजी असतील, असल्या असत्या तर खऱ्या अर्थाने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या असत्या. पण ठीक आहे, शेवटी आज भाऊंना कुठेतरी एकटं पाडण्याचं राजकारण हे सगळीकडे होतंय. हे झाल्यानंतर आता सुप्रियाताईंशी माझं जेव्हा बोलणं झालं तर ताई म्हटल्या 2 जुलै 2023ला असेच सगळे पवार साहेबांना सोडून गेले आणि आमच्याकडे फक्त सामान्य जनता होती आणि आम्ही ताकदीने लढलो आणि जनतेने आम्हाला साथ दिली. त्याच्यामुळे आता तीच परिस्थिती आणि त्याच प्रसंगाची दुर्दैवाने पुनरावृत्ती ही आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि बावड्या गावामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आज भाऊंबरोबर भैया आज फक्त पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत आणि तुम्ही सगळेजण आहात. त्याच्यामुळे ही निवडणूक ही तुमच्या हातामध्ये आहे. 20 तारखेला मतदानाचा दिवस आहे. मी आपल्या सगळ्यांना, ह्या भागातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांना तुम्ही एवढ्या मला आपुलकीने निवडून दिलत, आणि मी भाऊंची लेक म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते आणि येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच विनंती करते. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई, मनपूर्वक धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंदापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंह पाटील यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं थोडक्यात. त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण येथे ही सभा आयोजित केलेली आहे. ते आपल्या सर्वांचे नेते, इंदापूरचे विधानसभेचे उमेदवार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आगमन होत आहे. माझी विनंती आहे आपल्याला की आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसद रत्न खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे
इंदापूर तालुक्याने जवळजवळ 25,000 मतांचे महासंसद रत्न खासदार सौभाग्यवती सुप्रिया ताई सुळे यांचं मंचकावरती आगमन झालं. नम्रपूर्वक स्वागत बावडेकर ग्रामस्थांच्या वतीनं. आदरणीय सुप्रियाताई, या माढा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते, उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि माझ्या बावडा आणि बावडा पंचकृषीतील सर्व वकील साहेब, बंधू आणि भगिनी, वकील साहेब, एक छोटासा सत्कार समारंभ. सर्वप्रथम मी 5 महिन्यापूर्वी लोकसभेला झालेल्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंना या परिसरातून प्रचंड मतदान केलं. त्याबद्दल बावडा आणि बावडा परिसरातील सर्वांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांचा करिश्मा आपण सगळ्यांनी पाहिला आणि महाराष्ट्राने ती जनतेने तोंडात बोटं घातली. 10 पैकी 8 खासदार आदरणीय पवार साहेबांच्या नावावर निवडून आले आणि पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रात आजही अस्तित्वात आहे याची कल्पना आपल्याला सगळ्यांना दिली. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही इंदापूर तालुक्यात फिरतोय. इंदापूर तालुक्यातील वातावरण दिवसेंदिवस एकतर्फा इलेक्शनकडे चाललेलं आहे. मी पहिल्या सभेत हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाच्या वेळीच सांगितलं होतं की आपला विजय 50,000पेक्षा जास्त मतांनी होईल आणि त्या पद्धतीचं वातावरण गेल्या अनेक दिवसापासून इंदापूर तालुक्यात सुरू आहे. मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय, शेजारच्या बारामती तालुक्यात सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल असा निकाल लागण्याची शक्यता आहे. आम्ही इंदापूरच्या पश्चिम भागात राहत असल्यामुळं बारामती तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीशी आमचा संपर्क येतो, रोजचा संपर्क असतो. बारामती तालुक्यात सुद्धा अतिशय वेगळं वातावरण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा नेता युगेंद्र पवार तिथं सुद्धा निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मला या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपले जाहीर आभार मानतो. येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजणांनी आदरणीय हर्षवर्धन पाटील यांचं जे चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष, मनपूर्वक धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्मान्य धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना विनंती, आपण आम्हास मार्गदर्शन करावं. इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच निष्ठावंत नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी, विधानसभा इलेक्शन लागल्यावर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीनं पंचसूत्री जाहीर केली. इथं बसलेल्या माता भगिनींना महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. आणि दाजीच्या खिशाला चाट लागायला नको. तुम्हाला माहेरी सोडताना किंवा मैत्रिणीकडे जाताना किंवा देवदेव करायला जाताना
त्यांचा पेट्रोल खर्च वाचावा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर एसटीचा प्रवास, बसचा प्रवास मोफत करून टाकायची घोषणा केलेली आहे. आता सगळी दाजी लोक म्हणायला लागली तर आमच्यासाठी काय? 3 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करायचं सुद्धा आश्वासन आपण दिलेलं आहे. आणि जे नियमित कर्जफेड करतात अशांसाठी वर्षाला 50,000 रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. आता इथं बरीच तरुण मंडळी माझ्याकडे टवकारून बघते तर आमच्यासाठी काय? तुम्हाला 4,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत. इथं बसलेल्यांना गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान विमा मिळाला का कोणाला? ते मेडिकलचा नाही ना. 1999 सालापासून महाविकास आघाडीचं सरकार जसं राज्यामध्ये होतं ते 2014 पर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेकांचे ऑपरेशन मोफत शासनाने केले. म्हणून आता महाविकास आघाडीने निर्णय घेतला की आपला सरकार आल्यानंतर 25 लाखापर्यंतचे कुठलेही आजार कुटुंबाचे कव्हर केले गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. गेली 10 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारने हरियाणा पॅटर्न राबवायचं ठरवलं. प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम केलं. एकमेकावर गेल्या 2 वर्षात तर कशी सोडून दिले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपली जनगणना होईल तेव्हा जातनिहाय जनगणना करायचं सरकारने ठरवलेलं आहे. आणि राज्यातील ज्या वंचित समाज आहे, जो आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या मागास असेल, अशा प्रत्येक जातीला 50% आरक्षण वाढवून 70 हो 65 हो नियमात बसून आरक्षण द्यायचं ठरवलेलं आहे. मग त्यात मराठा समाजाला, धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला, जे जे वंचित घटक आहेत राज्यामधले त्यांना सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळवून द्यायचं म्हणून ठरवलं. आदरणीय भाऊताई, काल मी 3 दिवसापूर्वी पेपर वाचला लोकसत्ता. त्यात पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी जो भारतातला प्रत्येक राज्याचा दरडोई उत्पन्नाचा सर्वे केला आणि या सर्वेमध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये प्रत्येक राज्याची उलाढाल कशी झाली याच्या बाबतीतली बातमी छापून आली होती. 1980 साली महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 14% होतं. त्यानंतर ते 2010ला 15% झालं. यावेळेस कुणाचे सरकार होते बारकाईनं अभ्यास करून बघा तुम्ही सगळ्यांनी. आणि 2023 साली हे 13% आलं. म्हणजे 2% कमी झालं आपलं दरडोई उत्पन्न. आणि आपल्या मागून इतर राज्यांचे, गुजरातचं 8% वाढलं. त्याच पद्धतीनं तेलंगणा असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, हरियाणा असेल, या सगळ्या राज्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं. याला कारणीभूत या राज्यातलं निष्क्रिय सरकार आहे. आणि हे निष्क्रिय सरकार एवढं निष्क्रिय आहे की गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, फॉक्सकॉन सारखा चिप बनवणारा उद्योग ज्याची गुंतवणूक 1 लाख कोटीची होती, टाटा एअरबस सारखा उद्योग ज्याची 1,80,00,000 कोटीची गुंतवणूक होती, आयफोन सारखा उद्योग 2 लाख कोटीची गुंतवणूक होती, औषध निर्माण पार्क उभं राहणार होतं, त्यातले बरेचसे उद्योग गेले, त्याची 80,000 कोटीची गुंतवणूक होती. परवाच मी पुढारी टीव्हीला बातमी बघितली की गेल इंडियाचा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून 50,000 कोटीचा बाहेर गेला. म्हणजे जवळजवळ 5 लाख रोजगार आपल्या महाराष्ट्रातला बुडाला. अशा पद्धतीने हे सरकार चालवते. फक्त यांना प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचे आणि त्याच्यावर निवडून येऊन राज्यकारभार करायचा आहे. भाऊंना आठवत असेल
की ते जेव्हा मंत्री होते, विजयदादा मंत्री होते, तेव्हा शासकीय नोकर भरती निघायची आणि त्या शासकीय नोकर भरतीच्या माध्यमातून कलेक्टर आणि सीओ परीक्षा घ्यायचे, SP परीक्षा घ्यायचे. 1 रुपयाची फी द्यायला लागत नव्हती. फी न देता परीक्षा दिली जायची आणि 1 आठवड्याच्या आत त्यांच्या हातात ऑर्डर पडायची आणि मुलं जॉईन व्हायची नोकरीला, शासकीय नोकरीला. गेल्या 10 वर्षात किती शासकीय नोकर भरती निघाली? त्यावेळेस मला आठवते, मी अकलूजचा सरपंच होतो, नंतर सभापती होतो. एक खात्याच्या 25-25 हजार, 30-30 हजाराच्या भरती निघायच्या. मग तलाठी असो, ग्रामसेवक असो, पोलीस शिपाई भरती असो, सगळ्या खात्यांच्या मोठ्या प्रमाणावर भरती निघायच्या. आणि आज खाजगी कंपन्या परीक्षा घेतात. तो पेपर फुटल्यानंतर पुन्हा परीक्षा मुलांना द्यायला लागते आणि प्रत्येक परीक्षेला फी भरायची. म्हणजे वर्षभर अभ्यास करायचा आणि परत मनस्ताप करायचा, अशी आज युवकांवर हे. आपण आचारसंहिता लागायच्या आधी पाहिलं असेल की या राज्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की जिथं जिथं शिक्षक कमी पडतायत तर रिटायर्ड शिक्षक घ्यायचे. मग आमच्या तरुण पिढीनं काय करायचं? तरुणांकडे पूर्णतः दुर्लक्ष असलेलं हे सरकार आहे. हर्षवर्धन पाटील साहेबांना का निवडून द्यायचो? कारण का भाऊंनी या राज्याच्या कारभारामध्ये काम करत असताना या ठिकाणी MIDC आणली. आज तिथं 47च्या आसपास कारखाने सुरू आहेत आणि त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 10,000 युवकांना रोजगार मिळालेला आहे. पवार साहेबांनी सिन्नर मास आणलं, तिथं सुद्धा जवळजवळ 4,000च्या आसपास कामगार काम करतायत. अप्रत्यक्ष उल्लाटाल सुरू झाली इंदापूर तालुक्यामध्ये आणि त्यातून रोजगार उपलब्ध व्हायला लागलेला आहे. आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्यामुळे तुम्हाला पुण्याला कुठं शिक्षणाला जायची गरज नाही. इंदापुरातच आता सगळ्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध आहे. माझा सवाल आहे की या ठिकाणी ज्यांनी गेल्या 10 वर्ष, किती 10 वर्ष ना, 10 वर्षामध्ये किती लोकांना इथं संस्था आणल्या, संस्था उभी केली आणि सर्वसामान्याची पोरं तिथं कामाला लागली. कुठली एखादी शिक्षण संस्था काढली? मला ऐकायला मिळतं आणि विशेषतः माळशिरस तालुक्यातले बरेच कॉन्ट्रॅक्टर लोक इकडे येतात आणि सरकार ताईंच्या मतदारसंघात पण कॉन्ट्रॅक्टर भरपूर आहेत. या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तर महाराष्ट्राचं एवढं वाटोळं केलेलं आहे. ताई, फक्त ठराविक कॉन्ट्रॅक्टर लोकांचाच फायदा आहे. पूर्वी आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना की मजूर सोसायट्यांना कामं मिळायची. सुबेच्या तरुण पोरांना, सुशिक्षित बेकार इंजिनियर जे आहेत त्यांना कंपल्सरी कामं मिळायची. त्यांना तर आता कवडी सुद्धा मिळत नाही, कसलंच काम मिळत नाही. फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर शेजारी पाहिजेत, अशा पद्धतीचं हे सरकार आहे. आणि पूर्णतः शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे, तरुणांकडलं दुर्लक्ष आहे, माता भगिनींकडे दुर्लक्ष आहे. अशा पद्धतीचं सरकार आहे. हर्षूभाऊंनी, मोठे दादांनी, पतंगराव कदम साहेबांनी सगळ्यात मोठा निर्णय त्यावेळेस केला. आपल्याकडे दोन्हीकडे शेती महामंडळाची मोठ्या प्रमाणावर जागा आहे. रुपयात खंडकर यांना त्यांची जागा परत मिळाली. आज शेतकरी स्वतःच्या जमिनीत विकसतायत. म्हणजे लोकांच्या हिताचं समाजकारण, राजकारण करणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि आता उभ्या महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात बदल घडवून आणायचा आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं, शेतकऱ्याचं सरकार आणायचं, तरुणांचं सरकार आणायचं, महिलांचं सरकार आणायचं, ह्यांच्या एक इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार आणायचं ठरवलेलं आहे. जाता जाता विद्यमान सरकारबद्दल एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना.
एक गाव होतं आणि त्यात 2 शेतकरी मित्र होते. त्यांची जनावरं चरण्यासाठी शेजारच्या टेकडीवरती गेले. त्या टेकडीवरती लांडग्यांची संख्या भरपूर होती. मग एके दिवशी ते गेल्या तिथं एका शेतकऱ्याला आठवले की बायकोनं काहीतरी काम सांगितले आणि ते केलं पाहिजे म्हणून गेला. दुसऱ्या मित्राला सांगितलं, बाबा माझी 25 जनावरं आहेत, व्यवस्थित सांभाळ. तू व्यवस्थित सांभाळली तर मी तुला लंगडी शिडी बक्षीस देईन. त्या पुढच्यानं दुसऱ्या शेतकऱ्याने मुंडका हलवलं. ह्याला वाटलं समजलं त्याला. ते होतं थोडं बहिरं. पुढचं गावाकडे आलं. गावातली कामं उरकली. बायकोने सांगितलेली कामं करून माघारी त्या डोंगरावरती गेला. जनावरं बघितली जेवढ्याच तेवढे आहेत. परत शिडी घेतली, ती लंगडी शिडी घेतली. शब्द दिला आपण, मित्राचा शब्द पाळला पाहिजे म्हणून ते त्याच्याकडे गेला आणि म्हणला, धर तुला ही लंगडी शिडी बक्षीस. ती बाहेर असल्यामुळे त्याला नीट ऐकवायला नाही. ते म्हणला, मी काय तुझ्या शिडीचा पाय मोडलेला नाही. हा म्हणला, मी तुला लंगडीच द्यायचं कबूल केलं, तू मला धडधाकड मागतो का? हा दुसरा बाहेर. दोघांची हमरी तुमरी धाराधारीपर्यंत भांडणं आली. मग नेहमीप्रमाणे भांडण गावच्या पाटलाकडे गेलं. पाटलाचं पण नुकतंच बायकोबरोबर भांडण झालं होतं. मग हे दोघं सांगायला लागले, मी याला लंगडीच द्यायचं कबूल केलं. तो म्हणायचं, मी काय ह्याच्या शिडीचा पाय मोडला नाही. पाटला समोर पार गाचंडी धरण्यापर्यंत भांडण. पाटील मोठ्यानं वरडला, आता गबसता का दोघं? माझ्या बायकोने शिडीच काय हत्ती जरी पाठवला तरी तिचं तोंड बघणार नाही. पाटील तिसरा बाहेर आहे. आता मी तर नवीन खासदार झालोय, अलीकडेच जातोय मंत्रालयात कामं घेऊन मुंबईला. आणि तिथं काय गेलं, ताईंना जास्त अनुभव आहे, हर्षभावना जास्त अनुभव आहे. काय सांगायला गेलं की एक उपमुख्यमंत्री म्हणतो त्याच्याकडे जावा, त्याच्याकडे गेलं की म्हणतो तिथे मुख्यमंत्र्याकडे जावा. तिघांनी बाहेरची भूमिका ठरवलेली आणि अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकलेलं आहे. त्यामुळं आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्क घट्ट सरकार आणायचं आहे, लोकांच्या हिताचं सरकार आणायचं आहे. तर येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून आदरणीय भाऊंना प्रचंड मतांनी निवडून द्या, एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद खासदार साहेब, मनपूर्वक धन्यवाद. निरामाईच्या मुशीत आणि भीमामाईच्या कुशीत तयार झालेलं नेतृत्व या गावचे सुपुत्र सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, मतदार राजास अभिवादन करावं. आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार आणि ज्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये एक अतिशय उत्कृष्ट खासदार म्हणून ज्यांचं काम आहे, संसद रत्न म्हणून ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे. दुसरे खासदार आपल्या शेजारचे श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील. आरपीआयचे उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, सर्व वेळेअभावी सन्मान्य व्यासपीठ आणि एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने जमलेले सर्व बावडा विभागातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या बावडे गावामध्ये आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई, आज आपण आमच्या गावामध्ये आपण आला. निवडून गेल्यानंतर आपली पहिली भेट ही बावडे गावामध्ये आहे. मी गावाच्या आणि भागाच्या सगळ्यांच्या वतीनं आपण टाळ्या वाजवून सुप्रियाताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करा. आज आम्हा सर्वांना आनंद झालेला आहे की दुसरे आपल्या शेजारचे खासदार तेही प्रचंड मताने निवडून आले
आणि अकलूजकर आणि बावडेकर आणि बारामतीकर असा त्रिवेणी संगम आज आपल्या परिसरामध्ये होतोय. आणि म्हणून आपण सर्वांनी धैर्यशील भैयांच्या करता सुद्धा टाळ्या वाजून मनापासून या ठिकाणी स्वागत. वेळ कमी आहे. सुप्रियाताई मला म्हणत होते की मी अगोदर बोलणार. म्हणलं ताई तुम्ही आज इथं आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेला आहे आणि ह्या गावचा मी सुपुत्र आहे. या गावातल्या मातीमध्ये मी वाढलेलो आहे. या गावातल्या अंगणवाडी शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. इथं शेजारच्या पत्र्याच्या बालवाडीमध्ये मी शिकायचो. उजव्या बाजूला प्राथमिक शाळा आहे, तिथं माझं 3री पर्यंत शिक्षण झालं. आणि मग लहानपणी शाळेमध्ये आम्हाला उपीट मिळायचं. म्हणजे एकदा किसन डाळिंबे आमचा गावचा ते उपीट बनवायचा. आम्हाला लहानपणी आई वडिलांनी एक स्टीलचा डबा दिलता, कडीचा डबा होता. आणि याच रस्त्यानं उपीट खात खात आम्ही आमच्या वाड्याकडे जाताना इथं समोर राम सुकरेंचं दुकान आहे, तिथं आमचे वडील बसले होते. आणि मग त्यांचे सगळे मित्र म्हणले काय बघा पाटलाचा पोरगा रस्त्यानं उपीट खात चाललाय. वडील चिडले आमच्यावर, रागवले. आणि दुसऱ्या दिवशी इथं शिवाजी आबा हंगे बसलेले आहेत. आबा आठवतंय का? ही सगळी गोल्डन गँग आम्हाला गाडीत घातलं आणि पुण्याला नेलं सांगतो तुम्हाला. आणि मग तिथं शिवाजी प्रिपेल्टी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेण्याकरता म्हणून संधी मिळाली. आज ताई जशी तुमच्यावर 2023ला वेळ आली, पवार साहेबांना तुम्हाला सगळे सोडून गेले, तशीच अवस्था आज ह्या तालुक्यामध्ये आज माझी झालेली आहे. काही लोक आमच्या जवळची गेली, काही कार्यकर्ते पदाधिकारी 20-20, 25-25 वर्ष त्यांना आम्ही पदं दिली, मान सन्मान दिला, समाजामध्ये मोठेपणा दिला, आर्थिक परिवर्तन झालं त्यांचं, घरं झाली, बंगले झाले, गाड्या झाल्या, कुणाच्या जीवावर झाल्या ह्या. आणि आज तुम्हाला हर्षवर्धन पाटील अडचणीचा वाटतो. सांगा माझ्या ह्या सगळ्या ग्रामस्थांना माझं आव्हान आहे, हर्षवर्धन पाटलाचं काय चुकलं सांगा. आज तुम्ही आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय. परवा ताई निमगावला एक प्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वयंघोषित जे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार, नाव घ्यायला काय मला घाबरायचे काही कारण नाही. ते काय म्हणाले, म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे फक्त 4 माणसं राहिलेत. म्हणले ते म्हणले हर्षवर्धन, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा, म्हणले आता 4 राहिलेत. आणि खोचक असंही बोलले की माझी विनंती, म्हणले त्यांचे 4 तरी त्यांच्यापाशी राहू द्या सांगतो. एवढं वाईट आहे आम्ही, एवढं वाईट वागलो आम्ही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. 20-20 वर्ष आम्ही मंत्रिमंडळामध्ये काम केलं. पवार साहेबांनी 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, दिल्लीच्या राजकारणामध्ये काम केलं. मोठ्या भाऊंनी या तालुक्यामध्ये 50 वर्ष राजकारण, समाजकारण केलं. घोलप साहेबांनी केलं. तेजसिंग पाटील साहेबांचे वडील बाबासाहेब पाटील 11 वर्ष सभापती म्हणून काम केलं. गणपतराव पाटलांनी 10 वर्ष म्हणून काम केलं. काय आम्ही वाईट वागलेली माणसं आहे? काय घडलं आमच्याकडून असं की तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला सोडून जाता? अहो काय माणसं तर 12 वाजेपर्यंत माझ्या प्रचार सभेत होती. सभा संपली की मी म्हणलं कुठं चाललाय? म्हणजे जाऊन येतो. गेलो ती त्या स्टेजवर गेले. आणि मग म्हणायला लागले आता की मला आता ह्यांचं सगळं संपलेलं आहे. मी सगळ्या जनतेला विचारणा करणार आहे, आपलं संपलंय का? मग आज ही लढाई आपल्याला करायची ती मी एकटा पडलो, तुम्ही माझ्या बरोबर आहात का? तुमचं सर्वांचं पाठबळ माझ्या पाठीमागं आहे का?
मग आज आपल्याला विचारून या ठिकाणी भूमिका घ्यावी लागणार आहे. उद्याच्या 20 तारखेला मित्रांनो मतदान करा आणि ती 20 तारखेला साऱ्या महाराष्ट्राला दाखवा की इंदापूर तालुक्यातली जनता पुढारी जरी सोडून गेले तरी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आज या ठिकाणी. आज आमच्या विरोधामध्ये 2 उमेदवार उभा आहेत. त्या 2 उमेदवारांना पवार साहेबांनी काय कमी केलं? गेल्या 30 वर्षामध्ये आता जे विद्यमान सदस्य आहेत 23 तारखेपर्यंत ते विद्यमानच आहेत, पुन्हा माजी होतील आणि माजी झाल्यानंतर माझ्यासारखं माजी म्हणून 10 वर्ष काम करून दाखवा. तुम्ही 10 दिवस टिकायचा नाही सांगतो तुम्हाला. कधी पदाकरता आम्ही विचार केला नाही, कधी मान सन्मानाकरता आम्ही विचार केला नाही. आमची सारी खुली किताब आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सांगा बरं, आज ह्या लोकांना पवार साहेबांनी एवढं दिलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष दिलं, कारखान्याचं चेअरमन पद दिलं, बँकेचं चेअरमन पद दिलं, 2 वेळा आमदारकी दिली, राज्यमंत्री पद दिलं, 6 खाती दिली, सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि व्यवसाय करण्याकरता सगळ्या मोठमोठ्या एजन्सी सुद्धा तुम्हाला दिल्या. अशोक भाऊ बिचारा आमचा 82 सालापासूनचा निष्ठावान कार्यकर्ता, पण त्या बिचाराला काही मिळालं नाही, सगळं ह्यांनाच. आणि मग ज्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष फुटला गेला, अरे त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या मागे उभा राहायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, ह्यांनी गद्दारी पवार साहेबांशी केली. अशा गद्दाराला धडा शिकवण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला आपल्याला या ठिकाणी करायचं. आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की परवा इंदापूरला एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सुद्धा सातत्यानं माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जातो. अरे 10 वर्ष झालं मी कुठल्या पदावर नाही, 10 वर्ष झालं मी कुठल्या संविधान अधिकारामध्ये माझ्याकडे कुठला अधिकार नाही. मी तुमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रात्रंदिवस या तालुक्याच्या आणि या जनतेच्या प्रश्नाकरता आपण काम करतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक पदावर काम केलं, पण कधी हर्षवर्धन पाटलाची जीभ घसरली नाही, कधी हर्षवर्धन पाटलांनी कोणाला अर्वाच्य भाषेमध्ये कधी शब्द उच्चारले नाहीत, विरोधकालाही कधी आम्ही त्रास दिला नाही. सांगा अशोक भाऊ, तुम्ही माझे विरोधक होता, कधी त्रास दिला? या उलट मी त्यांच्या शाळेला 15 लाख रुपये दिले हे त्यांनी सांगितलं सांगतो. कारण आपल्याला शिकवण आहे, समाजकार्य करण्याची आपल्याला शिकवण आहे. पण आज जर आपण परिस्थिती बघितली तर ह्या लोकांनी एवढं सगळं साहेबांनी देऊन सुद्धा आज ही माणसं साहेबाला सोडून गेली. त्यामुळे आज मित्रांनो आपल्या लक्षात आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, आमचे सगळ्या जिल्ह्यामध्ये संबंध आहेत. आम्ही बरेच वर्ष सत्तेमध्ये काम करत असताना आम्ही माणसं मिळवली, ब्युरोक्रेसीमधल्या अधिकाऱ्यांचे संबंध आम्ही चांगले ठेवले, प्रशासनामध्ये आम्ही लोकांशी चांगलं वागलो, लोकप्रतिनिधीशी आम्ही चांगलं वागलो, विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांशी सुद्धा आमचे संबंध आम्ही चांगले ठेवले. कारण पवार साहेब आम्हाला नेहमी सांगायचे, पवार साहेब नेहमी 10 वर्ष तर पवार साहेब केंद्रामध्ये ज्या खात्याचे मंत्री होते तेच खातं 10 वर्ष माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये होतं. पण कधी आम्ही असं वागलो नाही सांगतो. आज इथं नाना गवळी मगाशी बोलला, आणलाय का व्हिडिओ? बघू ती जरा एकदा. आम्ही कधी आमची भाषा ढळून दिली नाही, आम्ही कधी चुकीचं बोललो नाही, न आम्ही कधी कोणावर अन्याय केला नाही. पण आज ही सत्तेत आलेली माणसं पैसा झाल्यामुळं आज यांची भाषा जर आपण बघितली ऐकलं का? अरे असे माझ्याकडे 100 व्हिडिओ आहेत तुम्हाला सांगतो मी. पण या ठिकाणी मला मी त्या कॉन्ट्रॅक्टर कोण गाडी गेला इतका तर मी बावळत नाही. पैसे घेईल
कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेईल, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेईल, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेईल. आहे का? काय म्हणतात, मी कॉन्ट्रॅक्टकडून गाडी घेणार नाही, पण मी कॉन्ट्रॅक्टकडून पैसे घेईल, पण मी गाडी घेणार नाही. मी नाही म्हणलं, ते म्हणल्यात. सांगतो तुम्हाला, ही संस्कृती तालुक्यामध्ये आणायची आपल्याला. तुम्ही तर 2.5 वर्ष राज्यमंत्री होता, मी तर 18 वर्ष मंत्री होतो. सांगतो, 17 खाती मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये चालवली, पण असा एक डाग लागला नाही आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये. सांगतो, आता कोण हेलिकॉप्टर घ्यायची भाषा करते, कोण चार्टर प्लेन 78 कोटी रुपयाचं घ्यायची भाषा करते. आणि आता तर ताई कालच्यापासून आमची धडकी भरायला लागली. आता कोण म्हणतात आम्ही एवढं करू, कोण म्हणता आम्ही तेवढं करू. कळलं ना तुम्हाला? या सगळ्या गोष्टी जर उद्या आपल्याला जर बदल करायचा असेल तर मित्रांनो, आपल्याला यावेळेस मात्र पवार साहेबांच्या विचाराच्या मागे उभा राहावं लागणार आहे. पवार साहेबांवर टीका केली, ताई तुमच्यावरही टीका केली. मध्ये एकदा आम्ही सिल्वर ओकला भेटायला गेलो होतो आणि मी सुप्रियाताईंना विचारलं, म्हणलं तुम्ही हे सगळं कसं हाताळलं? ते म्हणल्या, माझी आईने मला एकच वाक्य सांगितलं की तुला या सगळ्या गोष्टीमध्ये जर पुढे जायचं असेल तर फक्त आपल्या वडिलांकडे बघून पुढची पावलं टाक. आणि मला वाटतं पवार साहेबांनी सगळी त्यांना सोडून गेले. पवार साहेबाला सांगतो, काय लोकांना वाटलं आता पवार साहेबांचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणामधून संपला, पण 83-84 वर्षाचा हा योद्धा आज त्यांना व्यक्तिगत काय नकोय, पण त्यांना महाराष्ट्रामधली विस्कटलेली घडी बसवायची आहे. राज्य दिवाळखोरीमध्ये गेले ते दुरुस्त करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जनतेचं आणि सर्वधर्म समभावाचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणण्याकरता म्हणून अवरात्रपणे पवार साहेब प्रयत्न करतायत. 72 सभा पवार साहेब घेत आहेत. तुम्ही युट्यूबवर त्यांच्या सभेला गर्दी बघा, रोज गर्दी वाढायला लागली. इचलकरंजीत पावसात सभा झाली, पाऊस पडला आणि पवार साहेब पावसात भिजले की विरोधकाचा कार्यक्रम करेक्ट झाला म्हणून समजा. विषय खूप बोलण्यासारखे आहेत, पण आता ताईंचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. माझी हात जोडून सगळ्याला विनंती आता सांगतो, मी उमेदवार नसून आपण उमेदवार आहेत, बरोबर आहे का? उद्याच्या मतदानाची जबाबदारी आपण घेणार का? आपल्या गावातलं, आपल्या वॉर्ड मधलं, आपल्या परिसरातलं सगळं मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर आपण करणार का? आणि मग मात्र मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की माझं नाव 4 नंबरला आहे. तो बॅलेट बॉक्स आहे बघा इथं, तर याच्यामध्ये अशा 2 मशीन्स येणार आहेत, एक आणि दुसरं एक आहे. 4 नंबरला माझं नाव आहे. आता इलेक्शन कमिशनने नवीन नेम केलेला आहे, उमेदवाराचा फोटो पण येतो. आता माझा काही चेहरा एवढा वाईट नाही तुम्हाला न बघण्यासारखा, पण आहे तिथं हा. आणि त्याच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस आहे. याच्या समोर आपण असं जर बटन दाबलं तर मतदान आपल्याला मिळालं. 23 तारखेला आपला विजय होणार, विरोधकाचा कार्यक्रम करेक्ट होणार. सांगतो आता विजयाचा चौकार मारायचा आहे आणि मी काय 2 नंबरचा माणूस नाही बरं का. सांगतो आज जो भ्रष्टाचार ह्या तालुक्यामध्ये झाला, जी मलिदा गँग ह्या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि या इंदापूर तालुक्यामध्ये 10 वर्षामध्ये कसलाही विकास झाला नाही, एकालाही नोकरी मिळाली नाही. पाण्याचा प्रश्न, आज आपलं शेटपळ तलावावर आपलं जीवन आहे, नेरा नदीवर आपलं जीवन आहे, भीमा नदीवर आपलं जीवन आहे, 22 गावाचा बारमाही पाण्याचा प्रश्न आहे. आणि ताई तुम्ही आता काळजी करू नका, तुम्ही आता तुमची 4थी टर्म आहे. हे उद्याची विधानसभेची निवडणूक होऊ द्या, आपण देशामध्ये फिरा,
हा अख्खा बारामती लोकसभा मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे आणि ताकदीने आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करू. काही चिंता करू नका. आता सांगतो, एक तुमचा मोठा भाऊ म्हणून कायम तुमच्या पाठीशी आमची सर्वांची ताकद राहणार आहे. आणि आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जनतेचं सरकार आपण आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात. नजर जाईल तिथपर्यंत मला माणसं दिसत आहेत. उद्या काटीला आपले प्रांताध्यक्ष जयवंतराव पाटील येणार आहेत. ती 10 वाजता सभा आहे. अंतुर्ण्याला एक सभा आहे, भिगवणला एक सभा आहे. 4 वाजता पवार साहेब खास करून संसरला येणार आहेत. तिथं पवार साहेबांची सभा आहे. आणि 18 तारखेला माझं जाहीर निमंत्रण आहे. आपल्याला दुपारी 1 वाजता पवार साहेबांची सांगता सभा इंदापूरला आहे. दुष्ट प्रवृत्तीचा आणि लबाड आणि गद्दारी आणि मलिदा गँगचा सांगता करायचा आहे आपल्याला. आणि जनतेचं राज्य आपल्याला ह्या राज्यामध्ये आपल्याला आणायचं आहे. यासाठी मग मित्रांनो आपण हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी सभेला या एवढीच विनंती करतो. आणि रामकृष्ण हरी. आवाज कमी येतोय बावड्याचा सांगतो. हा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांच्या वतीनं ताईंनी मार्गदर्शन करा सांगतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर. 10 मिनिटं आहेत 10 वाजायला, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण हर्षवर्धन भाऊंच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. धैर्यशील दादा शेजारून इथे आलेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. आणि तमाम इंदापूर आणि बावड्याच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून मला 4थ्यांदा दिल्लीला जायची संधी मिळाली. भाऊंच्या भाषणात बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा बराचसा समाचार मी 18 तारखेला येणार आहे तेव्हा घेईनच. आता 10 मिनिटात जेवढा समाचार घेता येईल तेवढा पहिला घेते. इथे बसल्या बसल्या पहिला मी तो बोर्ड पाहिला. बोर्ड गेलं की माझं लक्ष जातच. ते साधारण सगळ्याच बोर्डवर जातं आणि ह्याच्यावर तर जास्तच माझं लक्ष असतं. याचं कारण असं, माझी कोर्टातली आयुष्यातली पहिली लढाई या बोर्डाच्या विरोधात आहे. कधी मी कोर्टाची पायरी चढले नव्हते. आयुष्यात कोर्टाची पायरी चढली नव्हते मी. यांच्यामुळे कोर्टाची पायरी चढली. पण मला आनंद आहे, त्याच्यामुळे भांडायला शिकले. त्याच्यामुळे कुणाला कधी काय अडचण आली, कोर्टात जायची वेळ आली तर मैं हूं ना, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण ह्या बोर्ड बघताना मी सगळ्यांना सांगत होते, तिथे खाली लिहिलेलं असेल बघा की हे चिन्ह आणि हा पक्ष हा त्यांचा नाहीये, न्याय प्रविष्ट आहे हे. आणि या सगळ्या बोर्डावर कुठेही मला ते लिहिलेलं दिसलं नाहीये. हा कोर्टाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा मी फोटो काढून उद्या कोर्टात दाखवणार आहे की हे सर्व उच्च कोर्टात, सुप्रीम कोर्टाने हा देश चालतो. कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही. हा देश संविधानाने चालतो आणि हे संविधानाच्या विरोधात चाललेला आहे. जेवढे जेवढे असे बोर्ड आहेत ना, सगळ्याचे फोटो मला पाठवा. उद्या नोटीस पाठवते मी त्यांना. कारण का कोर्टाने त्यांना सांगितलंय, मी नाही, कोर्टाने त्यांना सांगितलंय की हाऊस आहे ना स्वतःच्या पायावर उभे राहायची, मग स्वतःच्या पायावर उभे राहा. शरद पवारांचं नाव, फोटो काही वापरायचं नाही. आणि खाली लिहायचं न्याय प्रविष्ट आहे. ना हे चिन्ह त्यांचं आहे ना ते पक्ष त्यांचा आहे. आणि ते इलेक्शन नंतर लढाई होईल. मग चिन्हाचं काय करू, माझ्या पांडुरंगांनी तुतारी वाजवणारा माणूस दिलाय मला, त्याच्यामुळे चिन्हाचं काय करू ते आपण नंतर ठरवू यांच्या चिन्हाचं. पण एक आहे, कोर्टाची केस संपलेली नाही आहे आणि चोरी आज तो पकडी गई. आता कोर्टातच गाठ ठेवली. आणि मी ते बॅनर बघत होते. हर्षवर्धन भाऊंना मी विचारते, म्हणले मला 4 नंबरचं बटन आहे. म्हटलं 4 नंबर कसा बरोबर बघा. माझ्या पांडुरंग, माझं जरा धैर्यशील भाऊंपेक्षा माझं ते सोलापूरचे आहेत, पण माझं माझ्या पांडुरंगाची कनेक्शन थोडंसं जास्त आहे. आणि तिथे लिहिलंय बघा,
हर्षवर्धन भाऊ काय म्हणले, माझं बटन 4 नंबरला आहे. विकसित 4, महाराष्ट्र 4, विकसित 4, इंदापूर 4. किती नंबरचं बटन दाबायला माझा पांडुरंग सांगतोय? 4. योगायोग असेल. मी मगासपासून विचारते 4 नंबर मला माहिती, 1 नंबरला काय बोलायचं, 2, 4 नंबरला भाषण काय करायचं. थोडस वळून पाहिलं, म्हणलं अरे तिथेच लिहिलंय, काय फार डोकं चालवायची गरजच नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला विकसित महाराष्ट्र, विकसित इंदापूर, 4 नंबरचा बटन दाबा, काही बघू नका. आणि भाऊ सांगत होते की मी एकटा पडलो. काय हो भाऊ, तुमची ही बहीण काय, जर तुम्ही माझ्या बरोबर उभे राहू शकता तर ह्या बहिणीचं काय आहे का नाही. आज नंतर परत कधी म्हणायचं नाही की आम्ही चौघण. बघा योगायोग बघा, ते पण 4 नंबरच बोलून गेले. ते नक्की काहीतरी गडबड दिसते. ते तुमचा प्रचार कसं करून गेले हो. ते जिथे जातात तिथे दुसऱ्याचा कार्यक्रम करूनच जातात. हे तर पण 4च राहिले, बरोबर 4 नंबरचं बटन सांगून गेलेले दिसत आहेत. तुम्हाला जमा मोरे आठवत आहेत का? जमा मोरे आठवत आहेत सगळ्यांना? इथले कोण असेल मला माहिती नाही, मला ही गोष्ट सांगितली आहे भाऊ, तुम्हाला तर आठवतच असेल. ते एकदा इलेक्शन लढले होते आणि त्यांचं चिन्ह होतं हत्ती. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि साहेबांनी असा हात केला, असा काहीतरी हात केला असेल, तर म्हणे ते बघा साहेब टाटा करतायत. सगळे म्हणले हो. ते म्हणले टाटा करत नाही, साहेब म्हणतात हत्तीला मत करा, हत्तीला मत करा. भाऊ कुछ दाल में काला है. ते 4च कसे म्हणले हो तुम्हाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते आले दुसऱ्याचा प्रचार करायला, पण तुम्हाला मतं सांगून गेले 4ला मतदान करा, असं मला वाटतं. मला त्यांचा स्वभाव या खोलीत सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आहे. कारण मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जी आजच घडली. माझ्या पांडुरंगाची इच्छा, जर खरं बोललं ना तर पांडुरंग काहीतरी मला मार्ग काढूनच देतो. आणि मला प्रॉब्लेम आला की मी माझ्या पांडुरंगाच्या पायावर तो ठेवते आणि म्हणते बघ बाबा तूच काय तो मार्ग काढ. मी आज चालले होते आंबेगावला. आंबेगावला जाताना आपल्या महिला अध्यक्ष शेवाळेताई बसल्या होत्या आणि मला म्हणते मला जरा टेन्शन आले. म्हटलं कशाचं? काय भाषण तुम्ही आंबेगावला जाऊन करणार? म्हटलं काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. म्हणजे जास्त नका ना बोलू. म्हटलं मी जास्त कधीच बोलत नाही. म्हणजे ठीक आहे, पण मला एक दुसरं गोष्ट दाखवते तुम्हाला जी तुम्हाला आवडणार नाही आहे. म्हटलं दाखवा, मला सगळ्या गोष्टी आवडतात. त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला. त्याच्यात एक व्यक्ती असं म्हणलं होतं की आंबेगावला आम्ही बोगदा होऊ देणार नाही. आणि पवारसाहेब परवा इथे आंबेगावला आले होते आणि बोगद्याबद्दल काही बोलच नाही. असे कसे शरद पवार? म्हणजे मला ध्यानीमनी पण नाही. म्हणलं ठीक आहे बाबा, ते ना तिथे आमदार आहेत ना खासदार आहेत ना काही नाही, पण अपेक्षा शरद पवारांकडूनच येतात. म्हटलं ठीक आहे, बघू काहीतरी मार्ग काढू. मी उतरले, गाडीत बसले आणि देवदत्त निकम शेजारी. म्हणलं काय? ते म्हणले अरे एकदम गोड बातमी देतो. म्हटलं काय झालं? म्हणलं आमचा बोगद्याचा प्रश्न सुटला. म्हटलं काय झालं? ते म्हणले दिलीप वळसे पाटील इथे म्हणतात आंबेगावला की मी बोगदा होऊ देणार नाही. आणि मी तिकडे का गेलो की मी पाण्याच्या प्रश्नासाठी गेलो वगैरे वगैरे. तुम्ही यांच्या सगळ्या चॅनलवरती ऐकलं असेल. ठीक आहे. ते म्हणले इथे बोगदा करायचा नाही. म्हटलं ओके, मग त्याच्यात गोड बातमी काय? ते म्हणले त्यांचे वरिष्ठ नेते नगरला परवा गेले आणि असं म्हणाले की मी बोगदा करणार, तो आंबेगावमधून निघणार, तो नगरला जाणार, तिथून सोलापूर करून उस्मानाबादला जाणार. ते म्हणले ताई बोगदा होणार का नाही? दिलीपराव म्हणतात बोगदा होणार नाही आणि अजित पवार म्हणतात बोगदा होणार. याचा अर्थ काय काढायचा? मग आमच्या पाण्याचं काय? म्हटलं मला नका विचारू, भाषणात सांगा. आता बघा, त्याच्यामुळे नक्की मग अजित पवार आंबेगावला कुणाचा प्रचार करायला गेले होते? दिलीपरावांचा का देवदत्त निकमचा? इथे कोणाचा प्रचार करायला आले? 4 कसं बोलले हो? मी बाकीचा एकही नंबर घेतलाय का आल्यापासून? आपलं 4 नंबरवर आपलं आहे. त्याच्यामुळे नक्की काय गोलमाल चाललाय या राज्यात असं मला कार्यक्रम म्हणजे ते काय म्हणजे मला एक मी नाही म्हणत आहे हो पत्रकारांनो, पूर्ण दाखवणार असेल तर पूर्ण भाषण दाखवा.
आता दाखवू नका अर्धवट काहीतरी. मी म्हणत नाहीये, तिथला एका कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. मी म्हणलं असं कसं रे भाषण, हा बोलतो बोगदा आणि तो म्हणतो नाही बोगदा. तो म्हणला ताई त्यांना कॉम्पिटिशनच नकोय, ते एकटेच जिल्ह्यातून निवडून यायला पाहिजेत, बाकी कोणी नकोय, म्हणजे ती इम्पॉर्टंट राहतात. शक्यता नाकारता येत नाही, त्यांची इच्छा असेल की त्यांच्या बाजूने एकच ते निवडून यावे, बाकी कोणी येऊ नये. तर सगळी आपलीच येणार आहे जिल्ह्यात निवडून याच्यात, म्हणजे आपल्या बाजूची. त्यामुळे काय काळजी करू नका. आणि भाऊ तुम्ही तर मनात देखील आणू नका. इलेक्शन मध्ये जर तुम्हाला जे सोडून गेले ना, ही एक नांदी आहे. मला जे इलेक्शनच्या मध्ये सोडून गेले ना, त्या पेटीत माझी मतं वाढली. त्याच्यामुळे हा शुभ संकेत आहे, खरंच शुभ संकेत आहे. कारण का लोक फार हुशार आहेत. आपल्याला वाटतं की आपण इथली हुशार आहेत, इथल्यापेक्षा ही जास्त आपल्यापेक्षा हुशार आहेत. ती लांबून गप्प बसून बघत असतात आणि जेव्हा कार्यक्रम करायचा असतो तेव्हा बरोबर बटन दाबतात. माझे बंधू श्रीनिवास पवार आणि मी एका घरात गेलो होतो. अनेक वर्षाचे आमचे ऋणानं बंद त्या घरात. आम्ही घरात गेलो, फटीतून दरवाजा उघडला. म्हटलं अहो आम्ही आलोय. म्हणले अहो, म्हटलं अहो थोडस तो उघडा, आम्ही आत नुसता नमस्कार कर. असं काय करतायत आपलं. म्हटलं गेलं आपलं, काय खरं नाही लोकसभेला. दरवाजा बंद केला आणि मी आणि श्रीनिवास दादा गाडीत अर्धा तास बसलो. म्हटलं काय इतके वाईट दिवस आले का रे दादा आपल्यावर. श्रीनिवास दादाला मी म्हणले, तुला काय कळेलच ना बाबा, असे कसे लोक आपल्याशी वागतायत, ते नाराज आहेत का घाबरले आहेत का काय कर. म्हटलं जाऊ दे अरे रामकृष्ण हरी जाऊया. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या माणसाने श्रीनिवास दादाच्या माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला, 1 नंबरची बारामती तालुक्यातली मतपेटी त्या घरातली आहे, हे वास्तव. त्याच्यामुळे 4 दिवसापूर्वी ते असं म्हणाले, असं वर्तमानपत्रात आलंय, मी नाही म्हणते. भाऊ तुम्ही बघा वर्तमानपत्र काढून. त्यांच्या बँकेबद्दल नेते म्हणले होते की यांची बँक डबगईला आली. ते 4 दिवसापूर्वी म्हणले माझी बँक, काय त्या बँकेचं नाव, इंदापूर अर्बन. इंदापूर अर्बन बद्दल म्हणाले होते की डबगईला आली आहे. आणि ते नेते म्हणाले, अध्यक्ष म्हणाले मला वाटतं की माझी बँक डबगईला आलेली नाही आणि 4 दिवसांनी प्रवेश. ही कैसे हो सकता है. 10 वाजले. आता पुढची कथा, अगला पार्ट 18 तारीख को. पण आपण आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. मी काय खरंच गमतीने हे सगळं बोलले, दुःख होतं आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. पण 18 तारखेला सविस्तर बोलीन. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतील रणजित गिरमे.